नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 51। आज आम्ही अदितीचा हात मागण्यासाठी जाणार होतो। आजचा दिवस खूप शुभ होता। विक्रम, तुम्ही अदितीच्या बाबांना बोलावून आणा। आम्हाला आजच तुमच्या लग्नाची बोलणी करायची आहे, मा म्हणाल्या। दामिनी, तुमची तब्येत ठीक नाही। तुम्ही बऱ्या झाल्या ना, आपण त्यांच्या घरी जाऊ। आता आराम करा, मिस्टर राठोड म्हणाले। आमचं काही बरं वाईट होण्याच्या आधी आम्हाला विक्रमच्या आयुष्यात अदितीला आलेलं पाहायचं आहे। त्यानंतर आमचं काहीही बरं वाईट झालं तरी आम्हाला पर्वा नाही, मा म्हणाल्या। मा प्लीज, तुम्हाला काही होणार नाही। आम्ही तुम्हाला काहीच होऊन देणार नाही। तुम्ही आराम करा, आम्ही सरांना घेऊन येतो, विक्रम म्हणाला व माच्या कपाळावर ओठ टेकून बाहेर निघून गेला। विक्रम बाहेर आला तशी शालिनीने त्याला मिठी मारली। सॉरी भाई, मी त्या दिवशी तुम्हाला नको ते बोलले, खरंच सॉरी, शालिनी रडत बोलत होती। वेडी कुठली, असं कोणी रडतं का? आणि तू रडली तर मांना कोण सांभाळणार, विक्रम म्हणाला। तुम्ही माझ्यावर रागवला नाही ना, शालिनीने विचारलं। आम्ही आमच्या शालूवर कधीच रागवणार नाही, कारण ती मनाने खूप चांगली आहे, अगदी आमच्या मासारखी, विक्रम म्हणाला। तसा शालिनीला धीर आला। भाई, मी मांना भेटून येते, शालिनी म्हणाली व आतमध्ये गेली। तसा आशुतोष विक्रमच्या जवळ आला। भाई, डॉक्टरांनी तुम्हाला बोलावलं आहे, काही फॉर्मॅलिटी पूर्ण करायच्या आहेत, आशुतोषने सांगितलं। आशू, आमचं एक काम करशील? आत्ताच्या आत्ता जा आणि प्रोफेसर देसाई व अदिती यांना इथे घेऊन ये, मांना त्यांना भेटायचं आहे, विक्रम म्हणाला। ठीक आहे भाई, मी आत्ता जातो, तुम्ही काळजी करू नका, आशुतोष म्हणाला आणि निघून गेला। आता कशा आहात तुम्ही? त्रास होत आहे का तुम्हाला? शालिनी माच्या जवळ बसत म्हणाली। मिस्टर राठोड तिथेच होते। आम्ही ठीक आहोत। आधी आम्हाला सांग, तुमच्या डॅडने जेवण केलं? त्यांना मेडिसिन घ्यावे लागतात, मा म्हणाल्या। हो मा, ते तर ऐकतच नव्हते। आम्ही जबरदस्ती त्यांना खायला दिलं। खूप हट्टी आहेत डॅड, शालिनी म्हणाली। तसे मिस्टर राठोड हसले। तुम्हीही तुमच्या डॅडसारख्या हट्टी आहात, हे विसरू नका। आमच्यानंतर ते तुमचंच ऐकतात, मा म्हणाल्या। भाई आणि भैया यांनी सकाळपासून काही खाल्लं नाही। मी सर्वांसाठी घरून जेवण घेऊन आले होते। आपण एकत्र जेवण करूयात, शालिनी म्हणाली व माच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून निघून गेली। पाहिलं दामिनी, आपल्या तिन्ही मुलांचं आपल्यावर किती प्रेम आहे। हे तुमचे संस्कार आहेत, म्हणून आज आपल्या घरात सुख आहे, मिस्टर राठोड म्हणाले। आणि हे सुख असंच कायम ठेवण्यासाठी आम्हाला आपल्या घरात अदिती हवी आहे। एक त्याच आहे, जे या घराला प्रेमाच्या धाग्याने बांधून ठेवतील, मा म्हणाल्या। प्रोफेसर देसाई हे नुकतेच घरी आले होते। आईने त्यांना चहा नाश्ता दिला व जेवणाची तयारी करायला किचनमध्ये गेली। अदिती गार्डनमध्ये बसून पुस्तक वाचत होती। तितक्यात दारावर टकटक झाली। अदिती उठणार तितक्यात प्रोफेसर देसाई म्हणाले, तू बस, मी पाहतो। ते उठले व दरवाजा उघडला। समोर आशुतोष उभा होता। सर, तुम्ही इथे? आत या ना, काही काम होतं का? प्रोफेसर देसाई यांनी विचारलं। सॉरी सर, तुम्हाला त्रास देत आहे। मा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। त्यांना तुम्हाला
व मिस अदिती यांना भेटायचं आहे. तुम्ही आत्ता माझ्यासोबत चला, आशुतोष म्हणाला. परंतु प्रोफेसर देसाई यांना काहीच समजत नव्हतं. असं अचानक मला का भेटायचं असेल, ते विचारच करत होते. आईने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. अहो, निघताय ना, आई म्हणाली. तसे ते भानावर आले. अदिती चल, प्रोफेसर म्हणाले व आशुतोषसोबत अदितीला घेऊन निघाले. तिघे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मिस्टर राठोड बाहेर उभे राहून त्यांची वाट पाहत होते. अदितीने आत येताच विक्रमला पाहिले व ती त्याच्या दिशेने गेली. सर्व ठीक आहे ना साहेब? मॅडम ठीक तर आहे ना? प्रोफेसर देसाई यांनी विचारलं. आता सर्व काही तुमच्या हातात आहे प्रोफेसर. आम्ही तुमच्यासमोर हात जोडतो. आमच्या दामिनीला वाचवा, मिस्टर राठोड हात जोडून म्हणाले. प्रोफेसर देसाई यांना काहीच समजत नव्हतं. हे नक्की काय चाललं आहे? आशुतोषला आपल्या डॅडचं खूप वाईट वाटत होतं. आज पहिल्यांदा ते कोणासमोर हात जोडत होते. मला काही समजलं नाही. तुम्ही नक्की काय बोलत आहात? यात मी काय करू शकतो? प्रोफेसर म्हणाले. दामिनी यांनी पहिल्यांदा अदितीला पाहिलं तेव्हापासून त्यांना सून करायची इच्छा त्यांच्या मनात आहे. आज ते तुमच्या घरी लग्नाचा शगुन घेऊन येणार होते, परंतु अचानक हे असं झालं. त्यांना भीती वाटते की अदितीने लग्नाला नकार दिला तर याचं त्यांना दडपण आलं आहे आणि डॉक्टर यांनी सांगितलं आहे. त्यांना टेन्शन आलं की त्यांच्याच जीवावर बितेल, मिस्टर राठोड बोलत होते. प्रोफेसर हे सर्व ऐकून अगदी सुन्न झाले होते. अदितीचं लग्न विक्रमसोबत असा त्यांनी स्वप्नात देखील विचार केला नाही. आणि राठोड हे कसे आहेत हे प्रोफेसर देसाई यांना चांगलं माहीत होतं. एखाद्यासाठी जीवही देतील, परंतु वेळ आली तर कोणाचा जीवही घ्यायला ते कमी करणार नाही. आणि विक्रमही याला अपवाद नव्हता. अजिंक्यसोबत जे काही होत आहे त्याला विक्रम कारणीभूत आहे याची त्यांना कल्पना होती. अशा घरात अदितीचा निभाव कसा लागणार? अजूनही तिला दुनियादारीची समज नाही. प्रोफेसर देसाई विचार करत होते. तुम्ही बोलत आहात ते पटते मला, परंतु इथे अदितीची संमती महत्त्वाची आहे. हा तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे, प्रोफेसर म्हणाले. अदिती अजून लहान आहे, त्यांना समज नाही, परंतु तुम्हाला दुनियादारीची समज आहे. अदिती आमच्या घरी खूप सुखात राहतील. त्यांना कधीही कशाची कमी पडणार नाही आणि विक्रमचंही त्यांच्यावर प्रेम आहे. ते अदिती यांच्या सुखासाठी वाटेल ते करतील, परंतु तुम्ही नाही बोलू नका. आम्ही तुमच्यासमोर हात जोडतो, मिस्टर राठोड म्हणाले. तसे प्रोफेसर देसाई यांनी त्यांचे दोन्ही हात पकडून त्यांना आश्वासन दिलं. आज ते खूप मोठ्या धर्मसंकटात सापडले होते. काय करावं त्यांना काही सुचत नव्हतं. विक्रम नुकताच डॉक्टरला भेटून आला होता. तसा एक आवाज त्याच्या कानावर पडला. सर, त्याने वळून पाहिलं. समोर अदिती उभी होती. तिला पाहून त्याला खूप बरे वाटले होते. तो एकटक तिला पाहत होता. आंटीची तब्येत आता कशी आहे? काय बोलले डॉक्टर? तिच्या चेहऱ्यावर माविषयी काळजी स्पष्ट दिसत होती. विक्रमने काहीही न बोलता अगदी अनपेक्षितपणे तिला घट्ट मिठी मारली. त्याच्या अशा अचानक कृतीने तिला काय रिॲक्ट करावं ते समजत नव्हतं. त्याचा चेहरा तिच्या मानेवर विसावला होता. त्याच्या दोन्ही हातांचा विळखा
तिच्या कमरेभोवती होता. तिला पाहून त्याच्या भावना अनावर झाल्या होत्या. तो स्वतःला कंट्रोल करू शकला नाही. अदितीच्या खांद्याला ओलसरपणा जाणवला. तसे तिने विक्रमला स्वतःपासून दूर केले. त्याचे डोळे पाणवले होते. सर प्लीज, तुम्ही असे वागले तर बाकीच्यांना कोण सांभाळणार? आंटींना काही होणार नाही, अदिती म्हणाली. मांना काही झालेले आम्हाला नाही सहन होणार. त्या आमच्या घराचा श्वास आहे. त्या आहेत म्हणून आम्ही आहोत. तुम्हाला माहीत आहे अदिती, त्यांना मेजर अटॅक आला होता. डॉक्टर म्हणाले की त्यांच्या जीवाला धोका आहे. विक्रम बोलत होता. बोलताना त्याचे डोळे पाणवले होते. तुम्ही हे का विसरला की मा ह्या महादेवांच्या भक्त आहेत आणि आमचा महादेवावर पूर्ण विश्वास आहे. माना काही होणार नाही. माझे मन मला सांगत आहे. लवकरच त्या बऱ्या होतील, अदिती विश्वासाने म्हणाली. तसा विक्रमला धीर आला. माच्या रूममध्ये मिस्टर राठोड, आशुतोष व प्रोफेसर देसाई आले. आता पुढे काय वाढून ठेवले आहे याची प्रोफेसर देसाई यांना धास्ती लागली होती. आशुतोष पुढे आला व त्याने दोन्ही हाताने मांना सावरलं व बसवलं. माने पाहिलं. आशुतोषचा चेहरा उतारला होता. त्याचे डोळे पाणवले होते. मांना खूप वाईट वाटत होतं. त्यांच्या मुलांना असे पाहून त्यांना खूप वाईट वाटत होतं. तुम्हाला असे नाही पाहावत. तुम्ही हसताना आणि आम्हाला त्रास देतानाच चांगले दिसतात, मा त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या. आधी तुम्ही बऱ्या व्हा, मग आम्ही तुम्हाला खूप त्रास देऊ, आशुतोष म्हणाला. तशा मा हसल्या. माचे विक्रमवर कितीही प्रेम असलं तरी आजपर्यंत मिस्टर राठोड आणि विक्रमच्या रागापासून त्यांनी कितीतरी वेळा आशुतोषला वाचवलं आहे. कारण त्यांना माहीत होतं आशुतोष हा विक्रमपेक्षा वेगळा आहे. आता तुमची तब्येत कशी आहे? प्रोफेसर देसाई यांनी मांना विचारलं. आम्ही ठीक आहोत. तुम्ही एकटे आलात? अदिती आल्या नाही? माची नजर अदितीला शोधत होती. ती बाहेर विक्रमसोबत आहे, प्रोफेसर देसाई म्हणाले. तसा मांना आनंद झाला. तुम्हाला आमच्यामुळे जो त्रास झाला त्यासाठी आधी आम्ही तुमची माफी मागतो, मा म्हणाल्या. तुम्ही माफी मागू नका. तुम्ही सुखरूप आहात हे पाहून आम्हाला आनंद झाला, प्रोफेसर म्हणाले. हा तर तुमचा मोठेपणा आहे. खरं तर तुमचे आमच्यावर खूप उपकार आहेत. आज आमच्या विक्रमचे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे. तुम्ही त्यांना योग्य मार्ग दाखवला म्हणून आज आम्हा सर्वांना त्याचा अभिमान वाटतो, मा म्हणाल्या. एक शिक्षक या नात्याने हे माझं कर्तव्य आहे, जे मी पूर्ण केलं, प्रोफेसर म्हणाले. फक्त शिक्षकच नाही तर एक वडील म्हणूनही तुम्ही तुमची कर्तव्य चांगल्या रीतीने पार पाडली आहे. तुमची अदिती पहिल्या नजरेत आमच्या मनात भरली होती आणि योगायोग पहा, विक्रमनेही आमच्या नकळत अदितीला पसंत केलं. प्रोफेसर, आमच्याकडे कितीही पैसा असला तरी तुमच्या मुलीसमोर त्याचं काही मूल नाही. अदिती खरा सोना आहे. आम्ही तुम्हाला वचन देतो, आमच्या घरी त्या खूप सुखात राहतील. जितकं प्रेम त्यांच्या आई त्यांच्यावर करतात तितकंच प्रेम आम्ही त्यांना देऊ. खरं तर आज आम्ही तुमच्या घरी शगुन घेऊन येणार होतो, परंतु हे असं अचानक झालं, मा बोलत होत्या. बोलताना त्यांना त्रास होत होता. आशुतोषने पाण्याचा ग्लास घेतला व थोडं पाणी त्यांना पाजलं. प्रोफेसर यांना काय बोलावं ते सुचत नव्हतं. त्यांनी एकदा मिस्टर राठोडकडं पाहिलं. ते खूप आशेने त्यांच्याकडे पाहत होते. अदितीच्या नकळत
तिचं लग्न ठरवायचं हे प्रोफेसर देसाई यांच्या तत्वात बसत नव्हतं. कसला विचार करत आहात? तुमचा आमच्या बोलण्यावर विश्वास नाही? मा म्हणाल्या. असं काही नाही. तुमच्या घरात जी मुलगी सून होऊन येईल ती सुखात राहील याबद्दल शंका नाही. प्रोफेसर काहीतरी बोलायचं म्हणून बोलले. आम्हाला फक्त अदिती आणि विक्रम यांना सुखात पाहायचं आहे. आम्हाला वचन द्या. आजपासून अदिती आमची झाली. आम्ही विक्रमसाठी अदितीला तुमच्याकडे मागत आहोत. मा म्हणाल्या. बोलताना त्यांना दम लागत होता. त्यांचा श्वास वर खाली होत होता. आता प्रोफेसर देसाई यांना काय बोलावं ते समजत नव्हतं. ते खूप मोठ्या धर्मसंकटात अडकले होते. अदितीच्या मनाविरुद्ध इतका मोठा निर्णय घेणे त्यांच्या मनाला पटत नव्हते. मांना आता त्रास होत होता. आशू, तुम्ही डॉक्टरांना बोलावून आणा. मिस्टर राठोड माच्या जवळ बसत म्हणाले. नाही, आधी वचन द्या प्रोफेसर, वचन द्या. प्रोफेसर देसाई यांना माहीत होतं, राजपूत जीव गेला तरी वचन पूर्ण करतात आणि कोणी वचन मोडलं तर त्यांचा जीव घेण्यासही कमी करत नाही. परंतु आता या क्षणी मिस्ट्रेस राठोडचा जीव वाचवणे ही महत्त्वाचं होतं. त्यांना काही झालं तर त्याचं खापर फक्त प्रोफेसर देसाई यांच्या माथ्यावर फुटणार होतं. त्यांनी मनात नसतानाही माच्या हातात हात दिला. मी तुम्हाला वचन देतो. आजपासून अदिती तुमची झाली. मला हे लग्न मान्य आहे, प्रोफेसर म्हणाले व तडक रूमच्या बाहेर निघून गेले. माने समाधानाने डोळे मिटले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. डॉक्टर आले व त्यांनी मांना चेक केलं. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.